जय महाराष्ट्र मित्रांनो, HPCL म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम तर्फे भरती निघाली आहे. लेटेस्ट नोटिफिकेशन आली आहे. खासियत तिची अशी आहे, तुमचं डिप्लोमा झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, इंजिनिअरिंग झालंय, लॉ झालंय, MBA झालंय, सर्वांसाठी इथे जागा असणार आहे. महत्वाचं म्हणजे अप्लाय करणं सुरू झालंय. सॅलरी इथे 30,000 रुपयांपासून 2,80,000 रुपयांपर्यंत जाते. कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय त्या बेसिसवर आहे. फ्रेशरसाठी आहे, एक्सपिरियन्ससाठी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी इलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की प्रतिष्ठित जॉब आहे, सॅलरीही चांगली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भारतातली वन ऑफ द बेस्ट PSU कंपनी आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. टोटल 105 पानी PDF आहे, जी की मला वाचायला पाऊण तास लागले सगळं समजायला. पण येत्या पुढच्या 5 मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती सांगतोय. कोण कोण अप्लाय करू शकतंय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, वयाची अट काय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, जी की एक महारत्न कंपनी आहे गव्हर्नमेंटची, यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलो आहे. यांच्यातर्फे हे अपडेट आलं आणि करंट ओपनिंग्समध्ये तुम्ही बघितलं तर ऑफिसर्स 2026, यस, ऑफिसर या पदासाठी भरती निघाली आहे. तुम्ही इथे बघू शकताय, इंग्लिशमध्ये पण PDF आहे, हिंदीमध्ये पण PDF आहे आणि अप्लाय करायची लिंक सुद्धा इथे दिलेली आहे. जसं की व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला बोललो, टोटल किती पानी PDF आहे? 105 पानी PDF आहे. आणि जर का तुम्ही ही वाचायला गेले, समजायला गेले तर 1 तास तुम्हाला इझिली लागून जाईल. त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये सांगतोय. तुम्ही इथे बघू शकताय, ही यांची ॲडव्हर्टिजमेंट नंबर आहे. इथे ॲडव्हर्टिजमेंट नंबर दिसून जाईल. भरती कशासाठी होते तर ऑफिसर या पोस्टसाठी होते. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या एज्युकेशन तुमचं झालंय त्यानुसार अप्लाय करू शकताय. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे डिटेलमध्ये या कंपनीची माहिती मिळून जाईल. महत्त्वाच्या तारखा इथे दिल्या आहे. 25 फेब्रुवारी 2026 पासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. 25 मार्च 2026 म्हणजे कंप्लीट 1 महिना आपल्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी. म्हणजे 25 मार्चपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. अजून तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर वेगवेगळ्या पोस्ट, त्याच्यासाठी किती सॅलरी मिळते, मॅक्झिमम एज किती पाहिजे आणि क्वालिफिकेशन काय पाहिजे आणि एक्सपिरियन्स पाहिजे की नाही ते पण दिलेलं आहे. ओके, आता महत्त्वाच्या पोस्ट आपण समजून घेऊ. जसं की बघू शकताय, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट. मग यामध्ये मिनिमम तुमचं फुल टाइम रेग्युलर ग्रॅज्युएशन झालेलं आहे. कुठल्याही शाखेतून तुम्ही अप्लाय करू शकताय. 30,000 ते 1,20,000 रुपये प्रति महिना इथे सॅलरीपर्यंत मिळते. 10 जागा आहे आणि मॅक्झिमम एज 25 आहे ओपनसाठी. पण जर का तुम्ही कॅटेगरीत आहात तर तुम्हाला वयामध्ये सूट दिली आहे. ॲक्च्युली ती जी एज होती ती 28 पाहिजे होती ॲटलिस्ट, पण यांनी 25 ठेवलेली आहे. ठीक आहे, पण जे कॅटेगरीत नाही त्यांना इथे फायदा होऊ शकतोय. ओके, बाकी तुम्ही बघू शकता, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल 30,000 ते 1,20,000 रुपयांपर्यंत सॅलरी आहे. 19 जागा आहे. एज लिमिट सगळ्यांसाठी सेम आहे. इथे तुमचा डिप्लोमा झाला आहे 3 वर्षाचा सिव्हिल इंजिनिअरिंग मधून तुम्ही अप्लाय करू शकताय. म्हणजे जी पोस्ट आहे त्याच्यासाठी तशी डिग्री पाहिजे. जसं की ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल, मग 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. 207 सगळ्यात जास्त जागा मेकॅनिकलसाठी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये कोणाचा मेकॅनिकल झालाय, जॉब शोधतोय, तर त्याला सेंड करा ही माहिती, जेणेकरून तो एक चांगलं करिअर करू शकेल. ओके, पुढे तुम्ही बघू शकताय, इलेक्ट्रिकल तुमचं झालंय तर 117 जागा आहे. 3 वर्षाचा डिप्लोमा झालाय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून. केमिकलसाठी तुम्ही अप्लाय करताय तर केमिकल डिप्लोमा तुमचा झालेला पाहिजे. त्याच्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह क्वालिटी कंट्रोल, त्यासाठी तुमचं 3 वर्षाचं BSc केमिस्ट्री झालेलं आहे. आता बघा, जसं मी तुम्हाला बोललो, इथे प्लेन ग्रॅज्युएशन पण नाही, इथे सगळ्यांमध्ये डिप्लोमा पण नाही, इथे तुमचं BSc झालंय तरी करू शकताय. त्याच्यानंतर तुम्ही HR साठी अप्लाय करताय तर BBA, तर तुमचं BBA त्याच्यानंतर BMS हे जरी झालंय तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर अँड सेफ्टी यासाठी सुद्धा जागा आहे. मग एनी सायन्स ग्रॅज्युएट तुम्ही आहात, प्लस डिप्लोमा झालाय तुमचा फायर अँड सेफ्टीचा आणि हेवी ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. 16 जागा इथे तुम्हाला मिळणार आहे. सॅलरी पण इथे 1,20,000 रुपयांपर्यंत आहे. म्हणजे जेवढे ज्युनियर लेवलच्या पोस्ट आहे ना त्याला 1,20,000 रुपयांपर्यंत सॅलरी आहे. बाकीचे बेनिफिट आहे आणि बाकीच्या पोस्टसाठी जास्त असणार आहे. जसं की बघू शकता, आता मेकॅनिकल इंजिनियर 1,60,000 रुपये प्रति महिन्यापर्यंत तुम्हाला जाते 50,000 रुपयांपासून. 72 जागा आहे. 4 वर्षाचे फुल टाइम तुमची इंजिनिअरिंग झालाय मेकॅनिकल मधून तर अप्लाय करू शकताय. सेम ॲज
इलेक्ट्रिकलसाठी मग 4 वर्षाचं बीटेक तुमचं म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालंय, 37 जागा आहे. सिव्हिल इंजिनिअरसाठी बघू शकताय, तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं पाहिजे 4 वर्षाची डिग्री. त्याच्यानंतर केमिकलसाठी पण 4 वर्षाची डिग्री. इथे जागा दिल्या तुम्ही बघू शकताय. ओके. ऑफिसर फायनान्स मग यासाठी तुमचं सीए झालेलं आहे किंवा 3 वर्षाचं रेग्युलर ग्रॅज्युएशन झालंय इन एनी डिसिप्लिन, तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. 30 जागा आहे. इथे पण सॅलरी तुम्ही बघू शकताय. फायनान्ससाठी तुमचं सीएमए झालेलं आहे, तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. 4 जागा आहे आणि ते क्वालिफिकेशन दिलेलं आहे. एमबीए तुमचं इथे जर एमबीए झालेलं असेल तर ऑफिसर फायनान्ससाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. 2 वर्षाचा मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे एमबीए झालेला आहे किंवा मिनिमम 3 इयर फुल टाइम रेग्युलर ग्रॅज्युएशन म्हणजे एमबीए किंवा प्लेन ग्रॅज्युएशन जरी तुमचं झालंय तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. ओके. त्याच्यानंतर तुमचं एचआरसाठी तुम्ही अप्लाय करताय तर 2 वर्षाचा तुमचा फुल टाइम ग्रॅज्युएट डिग्री किंवा इक्विव्हॅलंट कोर्स झालाय, तुम्ही अप्लाय करू शकताय. ऑफिसर आय एससाठी तुम्ही बघू शकता 4 वर्षाची तुमची इंजिनिअरिंग झालंय, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमधून किंवा एमसीए झालंय तरी करू शकताय. त्याच्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ऑफिसर हिंदी यासाठी जर तुमचं 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय हिंदीमधून किंवा 3 वर्षाचं फुल टाइम ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन विथ इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता. आता इथे तुम्ही बघू शकताय या ज्या पोस्ट इथे एक्सपिरियन्स चालू झाले. मग आतापर्यंत या ज्या 17 पोस्ट होत्या, या 17 पोस्टसाठी कुठलाही एक्सपिरियन्स पाहिजे नाही. पण याच्या पुढच्या जेवढ्या पण पोस्ट आहे तुम्ही ते बघू शकताय, कुठे 3 वर्ष, कुठे 1 वर्ष. तर याप्रमाणे मग तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल कोणी मित्र ओळखीमध्ये तर त्यांना शेअर करा आणि फ्रेशर्स असाल तर तुम्ही वरच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. आणि अजून एक पोस्ट आहे जिथे तुम्ही बघू शकताय 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतं, पण पोस्ट पण तशी आहे सीनियर सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजिस्ट ॲडवायझर आयटी आणि ओटी. हे जर तुमचं झालेलं असेल म्हणजे 4 वर्षाचा फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग डिग्री कोर्स इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तुमचं झालं आहे, तर इथे बघा तुम्हाला चांगलं पॅकेज मिळतंय. 43 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय आणि महत्त्वाचं म्हणजे इथे एक्सपिरियन्स मागितला पण पॅकेज पण तेवढं मिळतंय. त्यामुळे तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल तर नक्की सजेस्ट करा. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला शिक्षण काय झालेलं आहे ते बघायचं असेल तर इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठलं तुमचं डिग्री झालेली आहे, कुठला डिप्लोमा झाला आहे, कुठलं ग्रॅज्युएशन झालं आहे, त्यानुसार कुठल्या कुठल्या ब्रँचेस एलिजिबल आहेत त्याची माहिती इथे डिटेलमध्ये दिली आहे. ती पण तुम्ही इथे चेक करू शकताय. किती मार्क पाहिजे ते पण दिले. म्हणजे 65% पाहिजे जर का तुम्ही UR, OBC, EWS मधून अप्लाय करताय. 55% पाहिजे जर का तुम्ही SC, ST, PWBD कॅन्डिडेट आहात आणि CA, CMS मधून तुम्ही अप्लाय करत असाल तर 50% प्लस ग्रॅज्युएशन रिक्वायरमेंट आहे. ओके. म्हणजे हे जर तुमचं झालं असेल तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 30,000 ते 1,20,000 रुपयांदरम्यान सॅलरी मिळते. इंजिनिअरिंग आणि ऑफिसरसाठी 50,000 ते 1,60,000. सीनियर ऑफिसरसाठी 1,80,000 पर्यंत, मॅनेजरसाठी 2,20,000 रुपयांपर्यंत, डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी 2,80,000 रुपयांपर्यंत आणि सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजिस्टसाठी 50 ते 60 लाख रुपयाचं वार्षिक पॅकेज आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ते तुम्ही बघू शकताय. सगळ्यात पहिली आपली कम्प्युटर बेस्ड एक्झाम होते, सीबीटी होते. त्याच्यानंतर ग्रुप टास्क म्हणजे टेक्निकल डिस्कशन इफ ॲप्लिकेबल प्रत्येक पोस्टसाठी नाही आहे. प्रत्येक पोस्टसाठी काय तर एक तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे, मेडिकल फिटनेस टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. या दोघांमध्ये तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. मेन आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू. याचं बुक मी ते टॅग करून देईल. तुम्ही जर खरंच अप्लाय करणार असाल, सिरियस असाल तर ते बुक मागून तुम्ही अभ्यास आजपासूनच सुरू करू शकताय. कारण की मे मध्ये तुमची ही एक्झाम असणार आहे कम्प्युटर बेस्ड म्हणजे अजूनही 1 महिना प्रॉपर तुमच्या हातात आहे अभ्यास करण्यासाठी. यासाठी फी किती आहे तुम्ही बघू शकताय. SC, ST, PWBD कॅन्डिडेटला कुठलीही फी नसणार आहे, पण UR, OBC, EWS कॅन्डिडेटसाठी 1,000 रुपये फी प्लस 18% GST म्हणजे 1,180 रुपये इथे फी असणार आहे. सिलेबस साधारणतः कसा असतो तर तुम्ही बघू शकताय. इंजिनिअरिंग एक्झाम पॅटर्न कसा आहे तर इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर 85 MCQज असतात 150 मार्कासाठी. ओके. अप्लाय कसं करायचं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. सगळ्यात आधी ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा टाकून साइन इन करा. नवीन असाल यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुमचं अकाउंट नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला कॉमा हे कुठलंही काही भरायचं नाही आहे. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव कन्फर्म करून घ्यायचं आहे, मिडल नेम, लास्ट नेम, त्याच्यानंतर ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. मग पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे, मोबाईल नंबर तो कन्फर्म करून घ्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमची सगळी माहिती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय झालंय ते टाका, तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा आणि पेमेंट करून तुम्ही ते फॉर्म भरू शकताय. त्यामुळे चांगली संधी आहे. ज्यांना परमनंट क्वालिटी गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, अप्लाय करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये दिली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.